हां जावा त्याला 2 क्विंटल घ्या. कोणाची बस आहे? हॅलो बघा आता नंबर लागेल थोडा वेळ. हां मी स्टेटस तिकडे विचारतो त्यांचं काय आपण दरवर्षी हा सगळा जो आहे आपला परिवार आहे आणि जसं आपण आपल्या परिवारामध्ये सिनियर सिटीजन्सला पहिल्या ज्या जागा आहेत त्या केवळ आणि केवळ सिनियर सिटीजनसाठी राखीव आहेत आणि जे आजही राखीव आहेत पुढे त्याच्या पाठीमागे महिला आणि त्यानंतर ज्या इथं सर्व जनरल गणपती बाप्पा मूर्ती कोकणासाठी मोठ्या संख्येमध्ये बस आहेत या ठिकाणी अंधेरी झाला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेतील तमाम चाकरमानी कोकणवासी जनतेकरता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे या ठिकाणचे नेते मुरजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बसेसची व्यवस्था आपल्या कोकणवासी जनतेला त्यांच्या गावापर्यंत गणेशोत्सवासाठी पोहोचवण्याकरता ही करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती कोकणवासी जनतेचा प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला मिळत आहे, या योजनेला मिळत आहे, मुरजी पटेल यांनाही मिळत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कोकणवासियांच्या मनामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे हे या ठिकाणी या वातावरणातून हे दिसून येत आहे. अशा प्रकारची व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुंबई शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये ही करण्यात आलेली आहे आणि कोकणवासी जनतेला आपल्या गावी आपल्या घरी गणेशोत्सवाकरता पोहोचवण्याकरता ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी मी या ठिकाणी जमलेल्या तमाम कोकणवासी जनतेचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो आणि गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे सरकार हे आले पाहिजे. अशा प्रकारची प्रार्थना ही गणरायाच्या चरणी करतो आणि त्या नवीन विधानसभेमध्ये अंधेरी पूर्वचं प्रतिनिधित्व करण्याकरता मुरजी पटेल यांनाही आशीर्वाद जनतेने द्यावे अशा प्रकारची विनंती सुद्धा मी साध सुद्धा गणरायाच्या चरणी मी घालतो. खूप खूप धन्यवाद. ते मत आहेत की ते आमदार म्हणून यावे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मुरजी पटेल यांना जनतेचे आशीर्वाद हे लाभलेले आहेत आणि ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी मतदानाच्या दिवशी या आशीर्वादाचं रूपांतर हे मतांमध्ये होईल हा मला पूर्ण विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.